नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी जेव्हा बोलतोय तेव्हा दिल्लीच्या जंतर मंतर या ठिकाणी उपोषणाला बसलेले लडाखचे एक सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला 19 दिवस होत आलेले होते आणि तरीही सरकारकडून काही हालचाल नाही, त्यांच्याशी संवाद साधावा यासाठी प्रयत्न नाही आणि कोर्टामध्ये सुद्धा हा विषय कोणीतरी जनहित याचिका म्हणून सादर केला. आणि बरोबर आहे, एका व्यक्तीचं जीवन पणाला लागलेलं आहे. 9 किलो वजन कमी झालंय वगैरे, त्या ज्या एकूणच शारीरिक आरोग्यविषयक किंवा वैद्यकीय समस्या त्या एका व्यक्तीच्या बाबतीत आहेत, त्याची चिंता व्यक्त होणं आवश्यक आहे. माणुसकीचं लक्षण आहे की एक माणूस आपल्या डोळ्यासमोर मरत असताना दिसला तर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणं ही माणुसकी असते. नाहीतर आपण कत्तलखान्यातले बोकड बघतो, एकामागून एक बोकड कापले जात असतात आणि ज्याच्या मानेवरून सुरी फिरली आहे असा बोकड आपले पाय झटकत असतो, रक्ताचं थारोळं असतं आणि त्याच्यापासून 4 फुटावर 2 फुटावर जो दुसरा बकरा बोकड असतो तो आरामामध्ये त्याच्या समोर पडलेला पाला चारा खात असतो. ही जनावरांमध्ये आणि माणसामध्ये असलेली तफावत आहे, फरक आहे. माणूस भावनाशील असतो आणि म्हणूनच कोणीतरी उपोषणाला बसलाय आणि मरणासन्न आहे तर 4 लोकांना त्याविषयी सहानुभूती निर्माण होणं हे स्वाभाविक आहे, झाली पाहिजे. ती कुठल्याही मानवी समाजाची सगळ्यात व्यवच्छेदक अशी निशाणी किंवा लक्षण म्हटलं जातं. पण इथे आपण बघतोय की तब्बल 19 दिवस गेले, पण त्याविषयी मीडिया सुद्धा, माध्यमात सुद्धा अत्यंत अलिप्तता दिसून आली. काही स्वतःला चळवळे पत्रकार म्हणवणारे राजदीप सरदेसाई सारखे त्यांनी सुद्धा कोरडी सहानुभूती व्यक्त केली. इंडिया टुडे, आज तक वगैरे हा जो माध्यम ग्रुप आहे त्याचा सल्लागार संपादक म्हणून काम करणारा राजदीप सरदेसाई सोशल मीडियामध्ये आपल्या खात्यावर एक पोस्ट टाकून म्हणतो की अण्णा हजारे 15 वर्षापूर्वी त्याच जंतर मंतर किंवा दिल्लीमध्ये रामलीला मैदानावर उपोषण करत होते. तो 24 तास त्याचं प्रक्षेपण चालू होतं. एक प्रकारे माध्यमातून रान उठवलं गेलं होतं आणि तत्कालीन सरकारला त्याच्यासमोर झुकावं लागलं होतं. पण आज माध्यमांनी जवळपास वांगचुकच्या उपोषणाकडे पाठ फिरवलेली आहे. 15 वर्षात किती फरक पडला असं राजदीप म्हणतो, पण ती पाठ फिरवली असं ज्यांच्यावर आरोप स्वतः राजदीप करतोय तो देखील एका सगळ्यात मोठ्या माध्यम समूहाचा सल्लागार संपादक आहे. तो आपल्या सगळ्या नेटवर्क मधल्या चॅनेलला किंवा माध्यमाची साधनं आहेत त्यांना त्या जंतर मंतरकडे का वळवत नाही? म्हणजे इतर कोरडे आहेत म्हणायचं आणि आपण कोरडे पाषाण आहोत, त्याचं काय? थोडक्यात हा एक पद्धतीचा ढोंगीपणा आलेला आहे. समाजामध्ये इतकं पाखंड भरलेलं आहे, त्याचा नमुना म्हणून आपण राजदीप सरदेसाईकडे बोट दाखवू शकतो. मी काय केलं, मी काय केलेलं नाही, पण इतरांनी करायला पाहिजे होतं. म्हणजे इतरांना माणुसकी शिकवायची आणि आपण दगडासारखं शांत राहायचं. असो, मला त्या वैयक्तिक बाबतीत जायचं नाही, पण आंदोलनाविषयी हा देश, इथला समाज, भारतीय समाज हा कमालीचा संवेदनशील होता. सत्याग्रह ही कल्पना गांधीजींच्या काळामध्ये अहिंसेचं आंदोलन म्हणून उदयाला आली, सत्याग्रह वगैरे वगैरे. आणि गांधीजी लोक येण्याची पर्वा नाही करायचे, गांधीजी स्वतः सुरू करायचे. मिठाचा सत्याग्रह जो आम्ही वाचलेला आहे तो असा आहे की त्यांनी सुरुवात केली, 550 लोक बरोबर नव्हती, पण जेव्हा दांडी यात्रा पोहोचली समुद्र किनारी तेव्हा हजारो हजारो लोक तिथे होते.
आणि ब्रिटिश सरकार, परकीय सरकार गडबडून गेलं होतं. गांधीजींना जनतेच्या भावनेला हात घातला होता. विषय जनतेच्या हिताचा होता. समुद्रापासून जे मीठ काढलं जातं त्या मिठावर जनतेचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि म्हणूनच त्या मिठावर कर लादला जाऊ नये इतक्या छोट्या पण सर्वस्पर्शी अशा विषयाला घेऊन गांधीजींनी आंदोलन केलं होतं. पुढल्या काळात सत्याग्रह हे गांधीवादाचं एक प्रतीक बनलं आणि म्हणून वेगवेगळ्या स्वरूपामध्ये सत्याग्रह करणं, बंदी असताना बंदी झुगारणं, कायदे भंग करणं, पण तो कायदे भंग करताना त्यातलं जे पावित्र्य आहे, चारित्र्य आहे, याची जपणूक होत होती. हळूहळू करत जेव्हा तुम्ही ते सत्याग्रह वगैरे त्यातलं तत्व विचार हे पातळ करत जाता, त्यामध्ये भेसळ करत जाता, तेव्हा त्याचं पावित्र्य संपत जातं, चारित्र्य संपत जातं. अण्णा हजारे स्वतःला गांधीवादी म्हणतात, किती आहेत मला माहित नाही, पण अण्णा हजारेंनी निदान त्यातली सोज्वळता, पावित्र्य जपलेलं होतं. अण्णा हजारे जेव्हा 15 वर्षापूर्वी रामलीला मैदानावर आणि जंतर मंतरला उपोषणाला बसले होते, तेव्हा जनतेची सहानुभूती त्यांच्या मागे उभी राहिली होती. त्याचं एक मोठं कारण असं होतं की माध्यमातून त्यावर हलकल्लोळ चालू होता. क्रिकेटची मॅच किंवा असं काहीतरी अखंड दाखवतात, थेट प्रक्षेपण, त्या प्रकारे अण्णांचं आंदोलन हा माध्यमातला एक इव्हेंट झाला होता. पण त्यातून पुढे काय झालं, केजरीवाल नावाचं एक पिल्लू जन्माला आलं आणि त्यांनी लोकपाल बाजूला ठेवा, भ्रष्टाचाराचा कळस आणि किळस यावं इथपर्यंत सगळं ताणत नेलं. आणि त्यामुळे अशा आंदोलनाविषयी जेव्हा सहानुभूती जनमानसात असते, ती सहानुभूती हळूहळू करत ओसरत गेली. ही एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी होते की आंदोलनामध्ये लोक जेव्हा सहभागी होतात किंवा कमीत कमी सहानुभूती दाखवतात, त्याविषयी तेव्हा पण लोक साशंक होते. मला आठवतं दिल्लीमधलं पहिलं आंदोलन यशस्वी झाल्यानंतर अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये तसाच एक घाट घातला गेला. आपल्याला आझाद मैदान मिळावं असा हट्ट होता, तो नाकारला गेला. तेव्हा कोर्टाच्या परवानगीने उपनगरात बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये जे प्रचंड ग्राउंड आहे, तिथे या आंदोलनासाठी जागा देण्यात आली. पण त्या आंदोलनाला रामलीला मैदान दिल्ली सारखा प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा 3 दिवसात अण्णा हजारे आपलं आंदोलन गुंडाळून पळाले होते. आणि आज जसा तो दिल्लीत जंतर मंतरवर अभिजित दिपके किंवा बाकीचे त्याचे टोळ भैरव कांगावा करतात, तसा 11 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी केजरीवालने सुद्धा दावा खोटा केलेला होता. तेव्हा महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं. हे सरकार बीकेसीकडे लोकांना येऊ देत नाही, बस अडवल्या जात आहेत, ट्रेनमधून लोकांना येऊ दिलं जात नाही, असे बेधडक आरोप केजरीवालने केले होते. पण ती खोटी गोष्ट होती, कारण मुंबईकरांनी या आंदोलनाला तेवढा प्रतिसाद दिला नव्हता आणि म्हणून ते गुंडाळावं लागलं. पण या पलीकडे जाऊन एक गोष्टीचा विचार करा की गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला किंवा इतर अनेक सत्याग्रह केले, त्यातले जे मुद्दे होते, त्यातले जे विषय होते, ते थेट आम जनतेच्या जीवनाशी निगडीत होते. मीठ हे प्रत्येकाच्या खाण्यात असतं, प्रत्येकाच्या घरात असतं आणि म्हणूनच त्याच्यावरचा कर ही आमच्यावर जबरदस्ती आहे. हा जनतेच्या भावनेचा आणि जीवनाचा विषय होता, म्हणून त्याच्या विरोधात ती सहानुभूती एकत्र झाली. भ्रष्टाचार युपीएच्या काळात इतका बोकाळला होता की त्याच्याविषयीचा राग जो होता त्याचा प्रतिसाद अण्णांना सहानुभूती म्हणून मिळाला. पण मग उपोषण करणं, बेमुदत उपोषण करणं आणि परत परत सोडणं, परत उपोषणाला बसणं, हा एक पोरखेळ होऊन बसला. अलीकडल्या काळात आपल्याकडे मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी लागोपाठ किती उपोषणे केलीत बघा.
त्यांची सुरुवात सुद्धा अण्णा हजारेंसारखी होती. अण्णा हजारे आपल्या गावामध्ये राळेगण सिंधीत उपोषण करायचे. जरांगे पाटील यांनी सुद्धा अंतरवाली सराटीमध्येच सुरुवात केली होती. पण माध्यमांनी त्यांचा फुगा इतका फुगवला की जरांगे पाटीलना आपण जागतिक नेता झाल्यासारखं वाटायला लागलं. आणि जेव्हा सरकार पाठ फिरवतं, तुमची दाद घेत नाही, तेव्हा मग तुम्ही गळफास लावल्यासारखे आपल्याच आंदोलनामध्ये अडकून जाता आणि बाहेर पडायचा मार्ग सापडत नाही. आणि याचं मुख्य कारण असं असतं की तुम्ही ज्या विषयावर आंदोलन किंवा सत्याग्रह चळवळ सुरू केली आहे ती खरोखरच सामान्य जनतेच्या व्यवहारिक जीवनाशी निगडित आहे की नाही हे आधी बघावं लागतं. एखाद्या ठिकाणी कारखान्यामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी जेव्हा सत्याग्रह संप वगैरे होतात तेव्हा निदान तो जो एक कामगार वर्ग असतो त्या कारखान्यापुरता असेल किंवा फैलावलेला त्या व्यवस्थेपुरता असेल, त्यांच्या जीवनाशी तो विषय निगडित असतो. त्यामुळे तो एक जनसमूह तरी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार असतो. तसं नसेल तर हवेतल्या आणि कल्पनेतल्या गोष्टी घेऊन आंदोलन नाही करतायत आणि ते यशस्वी होण्याची बिलकुल शक्यता नसते. आणि म्हणूनच तिथे आपलं सर्वस्व पणाला लावायचं नसतं. दिपके हा नवखा पोरगा आहे, पण वांगचूक हा वयस्क माणूस आहे. या दोघांना ती अक्कल नव्हती म्हणून मी तो विषय केला. आणि आज बदललेली परिस्थिती आहे. 2015 पासून 2011 पासून 2026 पर्यंत पडलेला एक मोठा फरक जो समजून घेणे इतका राजदीप सरदेसाई सामान्य माणूस नाहीये. आंदोलन हे लोकांच्या पोटात आग लागते तेव्हा होतं. माझा सामान्य नागरिक म्हणून जेव्हा जीव घुसमटायला लागतो तेव्हा असं खुरडत जगण्यापेक्षा मेलो तरी परवडलं हा जो संताप अनावर होतो त्यातून राजकारण घडतं. आजकाल आपण बघतोय बंगालच्या विधानसभा निवडणुकीविषयी सतत चर्चा चालू आहे. 2 महिने उलटून गेले. जी बंगालची जनता 4 मे पर्यंत एक शब्द बोलत नव्हती, इतकी दहशतीखाली होती, ती बंगाली जनता ममता दीदीचा पराभव झाल्यानंतर ममता दीदी आणि त्यांच्या सहकार्यांवर अंडी आणि टोमॅटो मारण्यापर्यंत हिंमतबाद झाली. सगळा राग साचलेला बाहेर येतोय. आंदोलन हा तुमच्या मनातला प्रक्षोभ संताप व्यक्त करण्याचं एक साधन आहे. गंमत म्हणून नाही, राजकीय चळवळ म्हणून आंदोलन होत नाही. आंदोलनामध्ये जनतेचा सहभाग जो असतो तो तिच्या जीवनाशी निगडित असलेल्या समस्या म्हणून असतो. अन्न वस्त्र निवारा हा सामान्य माणसाच्या जीवनातला पायाभूत गरजेचा भाग आहे. डोक्यावर छप्पर असेल, अंगभर वस्त्र असेल आणि पोटभर अन्न असेल तर माणूस आंदोलनात उतरायला तयार होत नाही. वर्षानुवर्ष दशकानुदशक अन्न वस्त्र निवारा हा आंदोलनासाठी समिधेसारखा वापरला गेला. कधी धान्याची कोठारं फोडा, लोकांना गरिबांना स्वस्त धान्य द्या म्हणून आंदोलन व्हायचं. रेशनवर स्वस्त धान्य मिळालं पाहिजे म्हणून आंदोलन व्हायचं. जीवनावश्यक वस्तू, इंधन, रॉकेल, गॅस यासाठी आंदोलन व्हायची. कारण ती सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडित होती आणि त्यातून त्याचं अडत होतं. घरात चूल पेटत नाही, पोटातली आग विझवायला अन्न नाही, त्यातून आंदोलन पेटतात. गेल्या करोना काळापासून मोदी सरकारने जर देशातल्या गरीबातल्या गरीब 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिलेलं आहे, रेशन दिलेलं आहे, तर त्याच्या पोटातली आग विझलेली आहे. जी आग आंदोलनामध्ये चळवळीमध्ये सगळ्यात प्रभावी ठरते. 2011 मध्ये भ्रष्टाचार इतका माजलेला होता की लोकांच्या ताटातलं खाल्लं जात होतं, चोरलं जात होतं. आणि त्यामुळे तो प्रक्षोभ अण्णांच्या पाठीशी येऊन उभा राहिला होता. आज 80 कोटी लोकांना मोफत धान्य मिळत असेल, रेशन मिळत असेल तर पोटातली आग विझलेली आहे, तो येणार नाही बाहेर.
आणि दुसरी गोष्ट, ज्या प्रकारे दीपकेचं आंदोलन चालू आहे आणि तिथे लोक बघतायत, चॅनेल पासून, युट्यूब पासून, सामाजिक माध्यमांमध्ये बघतायत की एक माणूस कोणतरी उपोषणाला बसलाय आणि बाकीच्यांची चैन चालू आहे, पक्वान्न खातायत. आंदोलनाचा विचका करून टाकला असेल ह्या लोकांनी, तर आंदोलनाकडे लोक येणार नाहीत. कारण आंदोलनातली सगळ्यात मोठी बाजू, मोठी ताकद असते ती सामान्य जनतेची सहानुभूती. आमच्यासाठी तुम्ही लढताय, ही जी सहभावना असते त्यातून सहानुभूती निर्माण होते. आणि मग अशा वेळेला त्या आंदोलनकर्त्यांना जर जनतेचा, आपला सरकारचा प्रतिसाद मिळत नसेल तर राग, क्षोभ हा सरकारच्या दिशेने वळतो. पण इथे गंमत दिसते, पिकनिक जंतर मंतरवर वांगचूकचं उपोषण खरं असेल, पण बाकीचा सगळं जो जंतर मंतर वरचा जमाव आहे तो पिकनिक साठी आल्यासारखा दिसतो. जंतर मंतर हा पिकनिक स्पॉट झालाय. खाण्याचे स्टॉल लागतात, खाण्याच्या वेळेला लोक येतात, चैन करतात, नाश्ता करतात, जेवतात, मजा करतात, कोल्ड्रिंक पितात, निघून जातात. आंदोलनाचा तुम्ही विचका करून टाकलाय. आंदोलन हा मनोरंजनाचा विषय करून टाकला. आणि म्हणून आंदोलन या शब्दाची किंवा सत्याग्रह या शब्दाची जी जादू होती, जी जादू जनमानसाला भुरळ घालायची, ती जादू तुम्ही नष्ट करून टाकलेली. सत्याग्रह हे गांधी आणि स्वातंत्र्य चळवळीने भारतीय समाजाला दिलेलं एक वरदान होतं. पण त्या वरदानाशी तुम्ही पोरकटपणा करायला लागाल तर त्या वरदानातली जादू संपून जाते. तशी आज एकूणच देशभर आंदोलन का होत नाही असा अनेक शहाण्यांना प्रश्न पडतो. त्याचं कारण हे आहे की आंदोलनाला तुम्ही पिकनिक बनवून टाकले, टाइमपास बनवून टाकले, मनोरंजन बनवून टाकले. आणि म्हणून आंदोलनातली जादू का संपून गेली त्याचं उत्तर यापैकी प्रत्येकाने शोधणं आवश्यक आहे. सरकारच्या विरोधात काही म्हणून उभं राहील की मला मोदीचं नाक आवडत नाही, अमित शहाचं टक्कल आवडत नाही म्हणून तुम्ही आंदोलन कराल तर लोक तुमच्याकडे येणार नाहीत, तुमच्या बरोबर येणार नाहीत. आंदोलन फ्लॉप होईल. मग उपोषण 100 दिवस चालो किंवा 200 दिवस चालो. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.